पकडतो त्यावेळेस त्यांच्या नावावर संपत्तीच मिळत नाही आणि आपल्याला ती या कायद्यात जप्त करता येत नाही। आणि म्हणून याही संदर्भात आपण आता हा प्रयत्न करतो। सीसीटीव्हीच्या संदर्भातही एकात्मिक यंत्रणा तयार करण्याचा आपला प्रयत्न आहे। त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आपण ते देखील कारवाई आता या ठिकाणी करतो। हुक्का पार्लरच्या संदर्भात आपण मागच्या काळामध्ये कायदा केला, त्या कायद्याच्या अनुसार आपण अनेक वेळा त्या ठिकाणी छापे देखील मारतो। पण असं लक्षात येत आहे की वारंवार काही ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे घडतात आणि मग आपण 7 दिवसाकरता लायसन्स त्याचा रद्द कर, 1 महिन्याकरता लायसन्स रद्द कर। आता कायदेशीर तरतूद करून तिसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याचा लायसन्स परमनंट रद्द करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतो। मला हे देखील सांगितलं पाहिजे की पोलिसांच्या सक्षमीकरणाकरता मोठ्या प्रमाणात पोलीस भरती आपण सुरू केली आणि एक रेकॉर्ड आपण केला आहे की अगदी लगतच्या 22 ते 25 या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये 38,802 पोलिसांची भरती आपण केलेली आहे। 38,802 आणि 13,560 नवीन भरतीचा प्रस्ताव आपण आणलेला आहे। हा रेकॉर्ड आहे। राज्याच्या इतिहासामध्ये एवढी पोलीस भरती यापूर्वी कधीही झालेली नाही। म्हणजे हे जर आपण पूर्ण केलं तर 49,362 पोलिसांची भरती पूर्ण होईल आणि आपण जे नवीन आकृतीबंध वगैरे तयार केलेले आहेत त्यानुसार पोलिसांची संख्या एकदम आपल्याला रीच करता येणार नाही, पण यांनी जवळपास त्याच्या जवळ आपण पोहोचण्याचा प्रयत्न हा या निमित्ताने करणार आहोत, हे देखील मला सांगितलं पाहिजे। भोंग्याच्या संदर्भात मी या सभागृहात सांगितलं